हाय फ्रेंड्स, आज आपण टॉपिक बघणार आहोत किंगडम मोनेरा. आफ्टर कंप्लीशन आपण जे 5 किंगडम क्लासिफिकेशन बघितलं, आर एच विटेकरचं 5 किंगडम क्लासिफिकेशन. ह्या 5 किंगडम क्लासिफिकेशन नंतर आज आपण टॉपिकला डायरेक्टली जाणार आहोत किंगडम मोनेरा. आता हे किंगडम मोनेरामध्ये काय दिलेलं आहे? किंगडम मोनेरामध्ये प्रोटिस्टामध्ये किंगडम प्लॅन्टी, किंगडम ॲनिमालिया, ओके, आणि फंगाय, हे 5 किंगडम क्लासिफिकेशन. याचा इंट्रोडक्टरी पार्ट ऑलरेडी तुम्हाला 8, 9, 10ला कंप्लीट झालेला आहे. आता आपण थोडंसं डिटेल बघणार आहोत. किंगडम मोनेरामध्ये बेसिकली सगळे बॅक्टेरिया, सायनोबॅक्टेरिया दिलेले आहेत. त्याचं क्लासिफिकेशन कसं केलेलं आहे? स्टेट बोर्डच्या बुकमध्ये त्यांनी क्लासिफाय कसं केलेलं आहे, NCERTच्या बुकमध्ये कसं क्लासिफाय केलेलं आहे. आपल्याला बायो सब्जेक्टसाठी दोन्हीही बुक्स रेफर करायचे आहेत. दोन्हीही बुक्स रेफर करायचे आहेत. दोन्ही बुक्समध्ये काय डिफरंट दिलेलं आहे, काय सेम आहे. आता सध्या NCERTच्या बुकप्रमाणेच नवीन बुक आलेलं आहे, तरीसुद्धा आणखीन काही त्याच्यामध्ये डिफरंट पॉईंट्स आहेत का, ॲडिशनल पॉईंट्स आहेत का, हे सायमल्टेनियसली आपण बघत जायचं आहे. मी पेज नंबर वाईज तुम्हाला सांगत जातो. आता टोटली किंगडम मोनेरा आज आपण बघणार आहोत. किंगडम मोनेराबद्दल काय काय दिलं आहे आणि काय नाही आहे हे बघणार आहोत आपण. आता आपण किंगडम मोनेराला जाऊ. ह्या किंगडम मोनेरा जो तुम्हाला दिलेला आहे, हे स्टेट बोर्डचं पुस्तक. ह्या स्टेट बोर्डच्या बुकमध्ये पेज नंबर 10 वरती तुम्हाला त्यांनी किंगडम मोनेराबद्दल दिलं आहे. ह्या किंगडम मोनेराबद्दल देत असताना इंट्रोडक्टरी पार्ट एक आहे. सेकंड, ऑन द बेसिस ऑफ इव्होल्युशन बॅक्टेरिया कॅन बी क्लासिफाईड ॲज अ आर्कीबॅक्टेरिया आणि यू बॅक्टेरिया, असं दोनच क्लासिफिकेशन केलेलं आहे. इथं ए आर्कीबॅक्टेरिया दिलेला आहे आणि बी यू बॅक्टेरिया दिलेला आहे. याच्यामध्येच त्यांनी मायक्रोप्लाझ्मा वगैरे घेतलेला आहे. असे दोनच क्लासिफिकेशन दिलेले आहेत. एक म्हणजे आर्कीबॅक्टेरिया आणि दुसरं म्हणजे यू बॅक्टेरिया. सेम आपण NCERTच्या बुकमध्ये गेलो. NCERTच्या बुकमध्ये सुद्धा किंगडम मोनेरा हा सगळा इंट्रोडक्टरी पार्ट दिलेला आहे. 2.1.1 दॅट इज अ आर्कीबॅक्टेरिया अँड 2.1.2 दॅट इज अ यू बॅक्टेरिया. ह्या दोनच पॉईंट्समध्ये किंगडम मोनेरा कंप्लीट केलेला आहे. ओके, बघा आता ऑन द बेसिस ऑफ इव्होल्युशन त्यांनी जे क्लासिफिकेशन केलेलं आहे, हे क्लासिफिकेशन कशाच्या बेसिसवरती आहे? ऑन द बेसिस ऑफ इव्होल्युशन. आता आपण किंगडम मोनेरा म्हणलं की द बॅक्टेरिया आर द सोल मेंबर्स. सगळ्यात किंगडम मोनेरा म्हटलं की एक सेंटेन्स तुम्ही डोक्यात ठेवायचं. हे सेंटेन्स लिहून घ्यायचं. किंगडम मोनेरा म्हटलं की आपण बघितलेलं आहे प्रोकॅरिओटिक. आणि ह्या प्रोकॅरिओटिकच्या खाली सेंटेन्स येईल तुमचं बॅक्टेरिया. किंगडम मोनेरा म्हटलं, प्रोकॅरिओटिक म्हटलं की बॅक्टेरिया आर द सोल मेंबर्स ऑफ किंगडम मोनेरा. किंगडम मोनेरा. आता या किंगडम मोनेरामध्ये काही एक्झाम्पल्स आहेत. प्रोकॅरिओटिकमध्ये काही एक्झाम्पल्स आहेत. हे एक्झाम्पल्स काय आहेत? आपण आता स्टेट बोर्डच्या बुकमध्ये क्लासिफिकेशन कसं दिलं आहे, NCERTच्या बुकमध्ये क्लासिफिकेशन काय दिलेलं आहे आणि तुम्हाला बेसिकली काय काय बघायचं आहे त्याच्यामध्ये, हे आपण पॉईंट्स बघणार आहोत. पहिल्यांदा ते तुम्हाला सांगतो आणि मग 1 बाय 1 आपण जाऊ. आपल्याला NCERTप्रमाणे, स्टेट बोर्डप्रमाणे त्याचं क्लासिफिकेशन काय दिलं आहे आणि एक सेंटेन्स काय दिलेलं आहे ते बघा. इथं किंगडम मोनेराचं क्लासिफिकेशन त्यांनी दिलेलं आहे ऑन द basis of, okay, on the basis of evolution
ऑन द बेसिस ऑफ इव्होल्यूशन, हे सगळ्यात महत्त्वाचं आहे. ऑन द बेसिस ऑफ इव्होल्यूशन बॅक्टेरिया कॅन बी क्लासिफाईड. का बरं बॅक्टेरिया? तर आपण म्हणलं की किंगडम मोनेरामध्ये बॅक्टेरिया हे सोल मेंबर्स आहेत. ऑन द बेसिस ऑफ इव्होल्यूशन, ओके, ऑन द बेसिस ऑफ इव्होल्यूशन बॅक्टेरिया कॅन बी क्लासिफाईड, कॅन बी क्लासिफाईड, कॅन बी क्लासिफाईड. काय दिलेले आहेत क्लासिफिकेशन? पहिलं क्लासिफिकेशन त्यांनी दिलेलं आहे, ए क्लासिफिकेशन दिलेलं आहे आर्कीबॅक्टेरिया, ARCHAE, दॅट आर्की, ओके, नॉट आर्ची, आर्कीबॅक्टेरिया, ओके. अँड सेकंड इज सेकंड त्यांनी दिलेलं आहे यू बॅक्टेरिया. सेकंड काय दिलेलं आहे? यू बॅक्टेरिया, ओके. आता हे 2 पॉईंट्स आपल्याला बघायचे आहेत, हे खूप महत्त्वाचं आहे. याला मी एक बॉक्स करतो, बघा, याला मी एक बॉक्स करतो. हां, ऑन द बेसिस ऑफ इव्होल्यूशन बॅक्टेरिया कॅन बी क्लासिफाईड आर्कीबॅक्टेरिया अँड यू बॅक्टेरिया, ओके. इथं आर्कीला अंडरलाईन केलं आहे, इथं मी यूला अंडरलाईन करतो, यूला, ओके. यू मीन्स ट्रू बॅक्टेरिया. आता याच्या पलीकडं प्रोकॅरियोटिकचे काही एक्झाम्पल्स आहेत. ह्या प्रोकॅरियोटिकचे कुठले एक्झाम्पल्स आहेत? तर प्रोकॅरियोटिक्समध्ये काय बघायचं आहे आपल्याला? तर काही वेळेला तुम्हाला असे पण वर्ड्स येतील आणि हे वर्ड्स आले तर ते 100% प्रोकॅरियोटिक आहेत किंवा 100% मोनेरा आहेत, हे तुमच्या डोक्यात आलं पाहिजे. इथं मी लिहितो, सेकंड पॉईंट असा पाहिजे तर काय लिहायचं इथं बघा, एक्झाम्पल्स ऑफ, काय लिहितो मी? एक्झाम्पल्स ऑफ प्रोकॅरियोटिक, एक्झाम्पल्स ऑफ प्रोकॅरियोट, एक्झाम्पल्स ऑफ प्रोकॅरियोट. एक्झाम्पल्स ऑफ प्रोकॅरियोटिक जर घेतले तर त्याच्यामध्ये 1 बाय 1 एक्झाम्पल्स लिहितो मी. पहिलं एक्झाम्पल आहे यू बॅक्टेरिया. पहिलं काय आहे? यू बॅक्टेरिया. यू बॅक्टेरियालाच आपण काय म्हणतो? दॅट इज अ ट्रू बॅक्टेरिया, ओके. यू मीन्स ट्रू. सेकंड आपण हाई घेऊया, दॅट इज अ आर्की बॅक्टेरिया. म्हणजे हे 2 पहिल्यांदा आपण घेतले, दॅट इज अ आर्की बॅक्टेरिया. हे आहे तसे 2 घेतले. त्याच्यानंतर तिसरं एक्झाम्पल घेऊया आपण. तिसरं एक्झाम्पल आहे ॲक्टिनोमायसिटिस. चौथं एक्झाम्पल आहे आपल्याकडे दिलेलं ब्ल्यू ग्रीन अल्गी, ओके, त्याला BGA असं म्हणतो आपण. 5वं एक्झाम्पल आपल्याला दिलेलं आहे रिकेटिएसी, RICKETTISA, रिकेटेसिया. 6वं एक्झाम्पल दिलेलं आहे चाल्मिडिया, CHLAMYDIA, चाल्मिडिया. आणि 7वं एक्झाम्पल दिलेलं आहे मायकोप्लाझ्मा, मायकोप्लाझ्मा. लक्ष द्या, मी मुद्दाम हे एक्झाम्पल्स इथं लिहिलेले आहेत. हे 7 एक्झाम्पल्स आपलं कन्फ्युजन होऊ नये. ज्यावेळेला आपण स्टेट बोर्ड आणि NCERTचं बुक घेतो त्यावेळेला त्यांनी बॅक्टेरियाचं क्लासिफिकेशन फक्त 2च ह्याच्यात दिलं आहे, एक आर्की बॅक्टेरिया आणि यू बॅक्टेरिया. पण ज्यावेळेला आपण हे आर्की बॅक्टेरिया बघतो किंवा यू बॅक्टेरिया बघतो, त्या यू बॅक्टेरियामध्ये पुन्हा आपल्याला काही वेळेला मायकोप्लाझ्मा बघावं लागतं, ब्ल्यू ग्रीन अल्गी म्हणजे सायनोबॅक्टेरिया बघावं लागतं, ओके. ॲक्टिनोमायसिटिसचे काही एक्झाम्पल्स दिलेले आहेत. आता तुम्ही म्हणाल हे सर हे सगळं नवीन आहे. नवीन नाही आहे तुम्हाला. ॲक्टिनोमायसिटिसचे काही एक्झाम्पल्स तुम्हाला मायक्रोब्स म्हणून 10वीला टॉपिक होता. ह्या मायक्रोब्स ह्या टॉपिकमध्ये तुम्हाला ॲक्टिनोमायसिटिसचे एक्झाम्पल्स होते, ओके. BGA, ब्ल्यू ग्रीन अल्गी, दॅट इज अ सायनोबॅक्टेरिया. हे तुम्हाला बायोफर्टिलायझर्स म्हणून होतं. मायक्रोब्स ह्या टॉपिकमध्ये बायोफर्टिलायझर्स होतं, तिथं गेलेलं आहे. चाल्मिडिया
हा पण गेलेला आहे. आणि मायकोप्लाझ्मा तर आत्ताही बघणार आहोत, दॅट इज अ जोकर ऑफ द लिव्हिंग वर्ल्ड. ओके, असे एक्झाम्पल्स आपण बघणार आहोत. सगळ्यात महत्त्वाचं आपल्याला प्रोकॅरिओटिकमध्ये म्हणजेच किंगडम मोनेरामध्ये स्टडी काय करायचं आहे हे पहिल्यांदा तुम्हाला बेसिक सांगितलं. हे बेसिक सांगितल्यानंतर मग आपण पुढे जाणार आहोत की त्याचे इंट्रोडक्टरी पार्ट, कॅरेक्टर्स काय दिलेले आहेत. पहिल्यांदा सगळे कॅरेक्टर्स बघायचे आणि मग आपण त्यांच्या क्लासिफिकेशनला जायचं. क्लासिफिकेशनमध्ये आर्कीबॅक्टेरियामध्ये काय दिलं आहे, यू बॅक्टेरियामध्ये काय दिलेलं आहे हे आपण बघणार आहोत. पहिल्यांदा काय बघायचं आहे हे कळावं म्हणून मी इथंपर्यंत तुम्हाला हा सगळा चार्ट लिहून दिलेला आहे. याच्यानंतर आपण डायरेक्टली जाऊया आता इंट्रोडक्शन पार्टला. ओके, आता आपण इंट्रोडक्शन बघणार आहोत. ह्या इंट्रोडक्शनमध्ये कुठले पॉईंट्स आहेत ते बघू आपण. इंट्रोडक्शनमध्ये तुम्हाला पॉईंट्स कुठले दिलेले आहेत बघा. आता इंट्रोडक्शनमध्ये किंगडम मोनेराच्या इंट्रोडक्शनमध्ये यार युनिसेल्युलर, सिंगल सेल, प्रोकॅरिओटिक युनिसेल्युलर, प्रोकॅरिओटिक युनिसेल्युलर, दॅट इज अ ओमनी प्रेझेंट एनीवेअर. ओमनी प्रेझेंट कुठेही मिळेल तुम्हाला. हा बॅक्टेरिया आहे त्यामुळे तुम्हाला कुठेही मिळेल. ओमनी प्रेझेंट म्हणलेलं आहे हे लक्षात घ्या. त्याचं जे न्यूट्रिशन आहे मोस्टली दे आर हेट्रोट्रॉपिक, दुसऱ्यांच्यावरती जगतात, हेट्रोट्रॉपिक आहेत. बट फ्यू ऑर ॲटोट्रॉपिक. फ्यू फक्त थोडेसेच ॲटोट्रॉपिक आहेत. फ्यू ऑर ॲटोट्रॉपिक. ॲटोट्रॉपिकमध्ये पण पुन्हा दोन आहेत. ओके, विथ द हेल्प ऑफ लाईट दे आर नोन ॲज द फोटो ॲटोट्रॉप्स आणि विथ द हेल्प ऑफ केमिकल्स नोन ॲज द किमो ॲटोट्रॉप्स. ओके, बट दे आर द फ्यू. अगदी थोडे आहेत. नायट्रोसोमोनस आहे, ग्रीन सल्फर बॅक्टेरिया आहे, पर्पल सल्फर बॅक्टेरिया आहे. ओके, हे सगळे फोटो ॲटोट्रॉप्स आणि किमो ॲटोट्रॉप्स आहेत. अगदी कमी प्रमाणात आहेत. मेजॉरिटीली कोण आहे, मेजॉरिटीली आहे हेट्रोट्रॉपिक, दुसऱ्यांच्यावरती डिपेंड असणारे आहेत. नेक्स्ट वन, दे डू नॉट हॅव अ डेफिनेट न्यूक्लियस. हा सगळ्यात बेसिक डिफरन्स आहे. इथं आपण डायग्राम काढतो. एक प्रोकॅरिओटिक म्हणलं, प्रोकॅरिओटिक सेल आणि यूकॅरिओटिक सेल. इथं मी डायग्राम ड्रॉ करतोय. ही डायग्राम बघा जरा थोडीशी. या डायग्राममध्ये तुम्हाला मी इथं ह्या प्रोकॅरिओटिक सेलची डायग्राम काढली. हा प्रोकॅरिओटिक सेल आहे आणि हा कम्पॅरेटिव्हली म्हणून मी तुम्हाला यूकॅरिओटिक सेलची डायग्राम काढतो. याला मी नाव देतो यूकॅरिओटिक म्हणून आणि याला नाव देतो मी प्रोकॅरिओटिक म्हणून. म्हणजे कम्पॅरेटिव्हली लक्षात येईल. आपण सेलची डायग्राम बघतोय, सेलची डायग्राम, प्रोकॅरिओटिक सेल आणि यूकॅरिओटिक सेल. आता आपण कन्सिडर केलं की सेल कन्सिडर केला, यूकॅरिओटिक सेल, आपल्या बॉडीचा एखादा तुकडा घेतला आणि तो मायक्रोस्कोप खाली बघितला तर आपण कन्सिडर करतो यूकॅरिओटिक सेलमध्ये डायरेक्टली आपल्याला दिसतं ते म्हणजे न्यूक्लियस. हा जो आहे हा न्यूक्लियस, ज्याच्यामध्ये जेनेटिक मटेरियल आहे. ओके, न्यूक्लियस. आणि हे जे बाजूला पार्ट आहे हा सगळा दाखवलेला आहे, याला आपण म्हणतो दॅट इज अ सायटोप्लाझम. सायटोप्लाझम. Cell contained, eukaryotic cell contained nucleus and cytoplasm. But in prokaryotic do not have defined nucleus, do not have well defined nucleus. Instead of nucleus, इथं eukaryotic मध्ये न्यूक्लियस आहे, प्रोकॅरियोटिक मध्ये न्यूक्लियस आहे का? नो, इथं न्यूक्लियस नाही आहे. मग काय आहे? मग जेनेटिक मटेरियल कुठं असतं तर दॅट इज द न्यूक्लिओइड. इन्स्टेड ऑफ न्यूक्लियस देर इज अ न्यूक्लिओइड. ओके, काय आहे तिथं? न्यूक्लिओइड आहे, न्यूक्लिओइड. ओके, न्यूक्लिओइड instead of nucleus, nucleoid. Then
extra chromosomes, that is known as the plasmid. The plasmid contain that extra chromosome. Okay, plasmid means that extra chromosome. जसं आपण युकॅरियोटिक मध्ये जेनेटिक मटेरियल न्यूक्लियसमध्ये असतं, न्यूक्लियस आणि सायटोप्लाझम खूप महत्त्वाचे आहेत युकॅरियोटिकमध्ये, तसं प्रोकॅरियोटिकमध्ये न्यूक्लियसच नाही आहे. मग जेनेटिक मटेरियल कुठे असणार, तर जेनेटिक मटेरियल असणार न्यूक्लिओइडमध्ये. आणि आणखीन एक पार्ट आहे जो प्लाझमिड नावाचा, ज्याला आपण एक्स्ट्रा क्रोमोसोम म्हणतो. इथं मी मेन्शन केलंय, दे डू नॉट हॅव डिफाइन्ड न्यूक्लियस. ओके, प्लाझमिड प्रेझेंट, बघा इथं दिलेलं आहे प्लाझमिड प्रेझेंट. हा प्लाझमिड काय आहे, एक्स्ट्रा क्रोमोसोम पार्ट आहे, इथं दिलेला एक्स्ट्रा क्रोमोसोम पार्ट. सेल वॉल, जे याची बॉर्डर आहे ही सेल वॉल, सेलचा जो वॉल आहे, दिस सेल वॉल इज मेड अप ऑफ पेप्टिडोग्लायकेन्स. आता अजून मी तुम्हाला इथं व्यवस्थित डायग्राम काढलेली नाही आहे, नुसतं सेल कन्सिडर केला होता आपण. इथं नुसता सेल कन्सिडर केलाय, ह्याचा सेल एनव्हलप नाही अजून बघितलेला. प्रोकॅरियोटिकमध्ये आपण सेल एनव्हलप बघणार आहोत. सेल एनव्हलप, या सेल एनव्हलपमध्ये आउटर लेअर असतो, आउटर लेअर, पुन्हा मिडल लेअर असतो. ओके, पुन्हा इनर लेअर असतो, ज्याला सेल मेम्ब्रेन असं म्हणतात. ते तिन्ही लेयर्स आपण बघणार आहोत. ओके, मग त्यातला जो सेल वॉल आहे, हा सेल वॉल हा पेप्टिडोग्लायकेन्स, ऑल्सो नोन ॲज द म्युरिन. इथं म्युरिन नाही लिहिलेलं मी, पण तुमच्या बुकमध्ये, स्टेट बोर्डच्या बुकमध्ये गेलात, NCERTच्या बुकमध्ये गेलात तर सेल वॉलचं सेंटेन्स आहे, दॅट इज द मेडअप ऑफ पेप्टिडोग्लायकेन अँड म्युरिन. नेक्स्ट पॉईंट ज्यावेळेला आपण बघतो त्यावेळेला न्यूक्लियस नंतर पुन्हा जे राहतं त्याला सगळ्यांना सायटोप्लाझम म्हणतो. आणि सायटोप्लाझम कंटेन्स मेम्ब्रेन बाउंड सेल ऑर्गॅनेलिज. सेलमध्ये काय असतं असं विचारलं तर तुम्ही लगेच सांगता, सर सेलमध्ये एक न्यूक्लियस आहे, दुसरा सायटोप्लाझम आहे, आणि त्या सायटोप्लाझममध्ये स्ट्रीमिंग मुवमेंट असते, सायक्लोसिस म्हणतात ज्याला. ह्या सायटोप्लाझममध्ये गॉल्गी ॲपरेटस, गॉल्गी बॉडीज, रायबोसोम, मायटोकॉन्ड्रिया, क्लोरोप्लास्ट, एंडोप्लाझमिक रेटिक्युलम, ओके, सगळे मेम्ब्रेन बाउंड सेल ऑर्गॅनेलिज सगळे प्रेझेंट असतात. पण इथं प्रोकॅरियोटिकमध्ये ते सेंटेन्स आहे, इन सायटोप्लाझम. हे जे सायटोप्लाझम आहे, या सायटोप्लाझममध्ये नो स्ट्रीमिंग मुवमेंट, नो सायक्लॉसिस, इथं सायक्लॉसिस नसतं, नो स्ट्रीमिंग मुवमेंट, अँड ऑल्सो दॅट मेम्ब्रेन बाउंड सेल ऑर्गॅनेलिज आर ॲबसेंट. मेम्ब्रेन बाउंड ज्या सेल ऑर्गॅनेलिज आहेत, ह्या मेम्ब्रेन बाउंड सेल ऑर्गॅनेलिज ॲबसेंट आहेत. मग त्या मेम्ब्रेन बाउंड सेल ऑर्गॅनेलिज कुठल्या ॲबसेंट आहेत, तर त्यांनी दिलेलं आहे इथं पेज नंबर 10 वरती आलात स्टेट बोर्डमध्ये, तर त्यांनी दिलं आहे मायटोकॉन्ड्रिया, फर्स्ट लाईन आहे, मायटोकॉन्ड्रिया, क्लोरोप्लास्ट, एंडोप्लाझमिक रेटिक्युलम ॲबसेंट. ओके, ओनली रायबोसोम इज प्रेझेंट, बट रायबोसोम that is the 70S ribosome is present. 70S for that Sjöberg unit, sedimentation coefficient. ह्या दोन्हीवरती MCQ विचारला जातो, नीटला, CETला दोन्हीकडे विचारला जातो. ओके, S for that Sjöberg unit or sedimentation coefficient. ओके, ह्या 70S मध्ये पुन्हा दोन टाईप्स आहेत, सब टाईप्स आहेत, सब युनिट म्हणतात त्याला. ओके, एक 50S आणि एक 30S. 50 आणि 30 सर 80 होतं आहे, इथं 70S दिलेलं आहे, प्लस करायचं नाही आहे. हे दोन सेपरेट युनिट आहेत. ओके, याची डायग्राम पाहिजे तर इथं मी दाखवतो, बघा इथं मी सेपरेटली काढतो. इथं डायग्राम, एक असं युनिट आहे आणि हे स्मॉलर युनिट आहे. एक स्मॉलर युनिट आणि एक लार्जर युनिट. इथं 50S आणि इथं 30S असे दोन युनिट्स आहेत, दोन युनिट्स आहेत. ओके, एक 30S आणि एक 50S असे दोन सेपरेट युनिट्स आहेत, यांना प्लस करायचं नाही. ओके, दॅट इज द रायबोसोम इज अ 70S इन अ प्रोकॅरियोटिक. आणि त्याचं कंपॅरिझन जर करायला गेला तर युकॅरियोटिकमध्ये रायबोसोम असतो 80S. ओके, काय असतं, 80S असतं. आणि जो लास्ट पॉईंट आहे इंट्रोडक्टरी पार्ट्समध्ये,
तो म्हणजे याचं रिप्रोडक्शन कसं होतं. तर रिप्रोडक्शन मोस्टली असेक्शुअल असतं. सेक्शुअली फक्त कॉन्जुगेशन, एकच शब्द लक्षात ठेवायचा, सेक्शुअलीला कॉन्जुगेशन हा वर्ड लक्षात ठेवायचं. कॉन्जुगेशन कसं तेही मी सांगणार आहे अजून डिटेलमध्ये. आणि असेक्शुअलमध्ये तुम्हाला इथं दिलेलं आहे त्यांनी असेक्शुअल मोड ऑफ रिप्रोडक्शन दॅट इज अ बायनरी फिशन ऑर बडिंग. त्याच पेजवरती 10 नंबर पेजवरती तुम्हाला रेफरन्स दिलेला आहे. द मोड ऑफ रिप्रोडक्शन इन मोनेरा इज असेक्शुअल ऑर विथ द हेल्प ऑफ बायनरी फिशन अँड बडिंग. ओके. आणि जे सेक्शुअल आहे ते कॉन्जुगेशन मेथडनी होतं, कॉन्जुगेशन मेथडनी. ओके. इथंपर्यंतचा पार्ट बघा. एक इंट्रोडक्टरी पार्ट बघितला आपण, त्याचे टाईप्स बघितलेले आहेत, ऑलरेडी टाईप्स बघितलेले आहेत. आता आपण त्याची मॉर्फॉलॉजी बघणार आहे. मॉर्फॉलॉजी म्हणजे स्ट्रक्चर, बॅक्टेरियाचे स्ट्रक्चर कसे असतात तो पार्ट आहे. नेक्स्ट आपण बघणार आहोत त्याच्यामध्येच मॉर्फॉलॉजी. मॉर्फॉलॉजी बॅक्टेरिया आर कॅटेगराइज्ड इनटू 4 ग्रुप्स. त्याचं स्ट्रक्चर कसं असतं. मॉर्फॉलॉजी म्हणजे स्ट्रक्चर, हा वर्ड पाठच करायचं. मॉर्फो 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 स्ट्रक्चर. ओके. मॉर्फॉलॉजी ऑफ दॅट बॅक्टेरिया आर कॅटेगराइज्ड इनटू 4 ग्रुप्स. फर्स्ट इज अ स्पेरिकल. मग स्पेरिकल कसे असतात ते, तर इथं दिलं बघा. स्पेरिकल दॅट इज अ कोकस. स्पेरिकल कोण आहेत, कोकस आहेत. मग समजा मी इथं डायग्राम ड्रॉ करतोय. ओके. दे आर सिंगल, एकच असतील तर त्याला म्हणायचं मोनोकोकस. जर 2 असतील तर त्याला म्हणायचं डिप्लोकोकस. ओके. जर अशी चेन असेल तर म्हणायचं स्ट्रेप्टो कोकस. आणि समजा जर असा बंच असेल, बंच, तर त्याला म्हणायचं स्टॅपिलो कोकस. ओके. स्टॅपिलो कोकस. देन सेकंड वन इज जो रॉड शेप्ड आहे, रॉड शेप्ड. रॉड शेप्ड जो दिलेला आहे तो बॅसिला दिलाय. हा रॉड शेप्ड बॅसिला कसा असतो बघा. दिस इज रॉड. ओके. रॉड शेप्ड आहे. आता इथं मी नावं घेतली सगळी. सिंगल असेल तर मोनोकोकस, डबल असेल तर डिप्लोकोकस, चेन असेल तर स्ट्रेप्टोकोकस. ओके. ग्रुप असेल तर स्टॅपिलोकोकस. इथं रॉड शेप्ड बॅसिलाय आहे. हा रॉड शेप्ड बॅसिलाय अगदी तुम्हाला माहिती आहे. हा रॉड शेप्ड दॅट इज अ साल्मोनिला टायफी. साल्मोनिला टायफी. साल्मोनिला टायफी हा तुम्हाला टायफॉइड फीवरच्या रिलेटेड गेला. टायफॉइड फीवरच्या रिलेटेड साल्मोनिला टायफी हा कसा असतो, हा रॉड शेप्ड असतो. हा कसा असतो, रॉड शेप्ड. याच्यात आणखीन एक दिलेला आहे तुम्हाला, एक स्पोर फॉर्मर म्हणून. स्पोर फॉर्मरची पण डायग्राम काढतो. दॅट इज अ स्पून शेप्ड असतं. असं स्पून शेप्ड. ओके. हे स्पून शेप्ड असतं आणि ह्याला स्पोर फॉर्मर असं म्हणतात. आणि ह्या स्पोर फॉर्मरचं पुढे इथे नाव देऊया आपण स्पोर फॉर्मरचं. दॅट इज अ क्लॉस्ट्रिडियम. 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 क्लॉस्ट्रिडियममध्ये क्लॉस्ट्रिडियम बोटुलिनम. ओके. क्लॉस्ट्रिडियम बोटुलिनम दॅट इज अ फूड पॉयझनिंगच्या रिलेटेड येतो. हा स्पोर फॉर्मर म्हणायचं. याला काय म्हणायचं, स्पोर फॉर्मर. क्लॉस्ट्रिडियम बोटुलिनम. ओके. त्याच्यानंतर तिसरा बघू आपण. जो तिसरा दिलेला आहे हा कॉमा शेप्ड. दॅट इज अ विब्रिओ कॉलरा. दॅट इज अ विब्रिओ कॉलरा. ओके. दिस इज अ कॉमा शेप्ड. विब्रिओ कॉलरा, कॉमा शेप्ड कॉलरा यानी कॉलरा होणार आहे. ओके. देन विब्रिओ कॉलरा म्हणायचं याला. देन स्पायरल शेप्ड स्पायरेलियम. स्पायरेलियममध्ये तुम्हाला दिलेले आहेत
हेलिकोबॅक्टर पायलॉरी. ओके, याचं एक्झाम्पल दिलेलं आहे तुम्हाला. कसं आहे ते बघा, याची डायग्राम ड्रॉ करूया आपण. हा स्पायरल आहे. ओके, स्पायरोचेट काही वेळेला म्हणतात. आणि दुसरा जो अशी पण डायग्राम असते आणि याला असे फ्लॅजेला असतात, फ्लॅजेला. हा स्पायरल शेपड असतो, स्पायरेलियम. ओके, इथं फक्त असं दाखवताना या पद्धतीने दाखवावं लागणार आहे. जे स्पायरल शेपड स्पायरेलियम, आणि याचं नाव देऊया आपण एच पायलॉरी. काय म्हणतात त्याला? एच पायलॉरी, हेलिकोबॅक्टर पायलॉरी. एच पायलॉरी एक्झाम्पल आहे. आणि दुसरं ट्रिपॅनोमा पॅलेडियम. असे एक्झाम्पल्स दिलेले आहेत. दिस इज ऑल अबाउट द मॉर्फॉलॉजी. मॉर्फॉलॉजीमध्ये हे पॉईंट्स दिलेले आहेत. इथंपर्यंतचा पार्ट सगळा कळाला का बघा. आत्ता फक्त आपला एकच पार्ट राहतो, तो म्हणजे बेसिकली जे आपण त्याचं क्लासिफिकेशन केलेलं आहे. क्लासिफिकेशन आपण 2 भागात केलं आहे. एक एन्शियंट बॅक्टेरिया. किंगडम मोनेरा म्हणलं की आपण म्हणलं की बॅक्टेरिया आहेत, त्याचं सोल आहे बॅक्टेरिया. तर बॅक्टेरियाचं क्लासिफिकेशन आपण इव्हॅल्युशनच्या पद्धतीनं केलं की यू बॅक्टेरिया कुठला आहे, ट्रू बॅक्टेरिया, खराच बॅक्टेरिया कुठला आहे. आणि त्याच्या आधीचा एन्शियंट बॅक्टेरिया, त्याला आर्की बॅक्टेरिया म्हणलं होतं. आर्की बॅक्टेरिया आपण उद्याच्या लेक्चरमध्ये आपण आर्की बॅक्टेरिया आणि यू बॅक्टेरिया बघणार आहोत. ओके, थँक्यू.